नमस्कार मित्रांनो, ज्या दिवसापासून एमएपीएस चे पैसे जे काय क्लेम केले होते मित्रांनो, त्या पैसे अकाउंटमध्ये विद्यार्थ्यांच्या जमा व्हायला सुरुवात झाली त्या दिवसापासून सर्वांनीच या क्लेमकडे यांचे लक्ष केंद्रित केलेले आहे। कारण की एक वर्षापासून कोणाचेही पैसे आले नव्हते, सगळेच या कंटाळलेले होते डीबीईटीकाचा कारभारामुळे। आता ज्या दिवसापासून पैसे आलेत मित्रांनो, त्यावेळेस सगळे या क्लेमच्या मागे लागलेले। आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की क्लेम रायझर म्हणजे काय। क्लेम रायझर म्हणजे मित्रांनो, तुमचा एस्टॅब्लिशमेंटने तुमच्या क्लेमला या ठिकाणी अजून अप्रूव्हल दिलेलंच नाही। एक मुद्दा लक्षात घ्या। मग आता अप्रूव्हल कसं करणार? आम्हाला कंपनीची या ठिकाणी लॉगिन आयडी आणि पासवर्ड नसते मित्रांनो, की जे की तुम्हाला कशा पद्धतीने क्लेम करायचं हे तुम्हाला करून दाखवायचं। कारण की ज्यांचा डाटा, ज्यांचं लॉगिन पासवर्ड असते ते त्यांच्याकडेच असते मित्रांनो। एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो की त्या एस्टॅब्लिशमेंटने कोणकोणत्या स्टेप या फॉलो करून ते त्या ठिकाणी स्वतः रजिस्टर होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी तुमच्या क्लेमला या ठिकाणी अप्रूव्हल कशा पद्धतीने याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला आहे। मग मित्रांनो, तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी शो होते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटते आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डायरेक्टली पाहू शकता। आणि एक मॅन्युअल जनरेट होते मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे एक मॅन्युअल जनरेट होते मित्रांनो। पीडीएफ डाउनलोड करा, तुमच्या एचआरला पाठवा। आजच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची ट्रिक या ठिकाणी घेऊन आलेली आहे की मंथ वाईज क्लेम कशा पद्धतीने करायचं। आता या पोर्टलवर अपडेट करून या ठिकाणी माहिती आलेली आहे मित्रांनो। कारण की अगोदर जर बघितले तर 2022-23 पर्यंत इथपर्यंतच मंथली क्लेम होत होते, तर आता 2024 आणि 25 यामध्ये तुमचं या ठिकाणी मंथली क्लेम होत आहे मित्रांनो। तुमची जर या ठिकाणी अप्रेंटिसशिप चालू जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी क्लेम करू शकता। त्यासाठी तुम्हाला चालावं लागेल माझ्या लॅपटॉप स्क्रीनवर। त्या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मंथली क्लेम करू शकता। तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, त्याच्यानंतर लागणार आहे तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट। डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे तुमचा रहिवासी प्रमाणपत्र जे तहसीलदाराचं असलं पाहिजे। त्यानंतर लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी बँक स्टेटमेंट। आता या बँक स्टेटमेंट मध्ये बघितलं मित्रांनो, ज्या महिन्याची तुमची पेमेंट आलेली आहे त्या पेमेंटला एंट्री ज्या ठिकाणी असेल त्याला हायलाइट तुम्हाला करणं या ठिकाणी गरजेचं राहणार आहे। आणि तुमची जी पीडीएफ साईड आहे मित्रांनो, त्या ठिकाणी 1 MB पेक्षा कमी असायला पाहिजे। आणि ज्यावेळेस तुम्ही या पोर्टलवर डॉक्युमेंट अपलोड करता मित्रांनो, त्यावेळेस एक काळजी घ्यायला पाहिजे त्याच्या पीडीएफ नावामध्ये। आता या पीडीएफ नावामध्ये तुम्ही कुठलाही स्पेस या ठिकाणी द्यायचं नाही। फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर तुमचं या ठिकाणी सिंपल नाव टाका बँक स्टेटमेंट। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लॅपटॉप असायलाच पाहिजे असं काही नाही मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हा क्लेम तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर यासाठी जे काही स्टेप आहेत मित्रांनो, त्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। तर मग आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरुवात करूया। मित्रांनो, कॅन्डिडेट प्रोफाईलच्या खाली जर बघितलं आपण क्लेम मॉड्यूल आहे। या ठिकाणी क्लेम मॉड्यूलला तुम्हाला आल्याच्या नंतर या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर, फुल नेम, इस्टॅब्लिशमेंट नेम, ट्रेड, त्यानंतर जेंडर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जेंडर जसे तुम्ही सिलेक्ट करता मित्रांनो, पुढचं जे स्टेज राहणार आहे आपली या ठिकाणी कॅटेगरी। तर कॅटेगरीमध्ये तुमची जी काय कास्ट आहे ते कास्ट तुम्हाला या ठिकाणी सर्च करून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला सबकास्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बँक स्टेटमेंट लागणार आहे त्या ठिकाणी, तर तुमच्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी बँक स्टेटमेंट आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी सिलेक्ट करत असताना मित्रांनो, तुम्हाला बँक पीडीएफचा जो काही स्टेटमेंट नेम आहे या ठिकाणी बिलकुल स्पेस द्यायचं नाही। त्याच्यानंतर तुम्हाला जे काही दुसरी गोष्ट अपलोडसाठी या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो, ती आहे तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट। आता या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म। तर कॉन्ट्रॅक्ट फॉर्मला तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो। डॉक्युमेंटची साईड या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जसंही थोडंसं स्क्रोल डाऊन करता, स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे। जसे BTR आहे, तुमची अप्रेंटिसशिप स्टार्टिंग डेट, अप्रेंटिसशिप कधी संपणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट किती आहे, या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मनुसार या ठिकाणी सगळे डिटेल्स येणार आहे। यामध्ये टाईप ऑफ क्लेमला जर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं तर बघा, टाईप ऑफ क्लेममध्ये या ठिकाणी तुम्हाला इयरली आणि मंथली असं या पद्धतीने दिसणार। तर या व्हिडिओमध्ये आपण मंथली करणार आहोत। तर सुरुवातीला फर्स्ट तुम्हाला या ठिकाणी जो काय तुमचा क्लेमचा इयर आहे मित्रांनो ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर क्लेम जो काय मंथ आहे ते मंथ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट करत असताना जे पेंडिंग आहे मित्रांनो तेवढंच तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। बाकी डिटेल्स सेव्ह करून तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जसंही सबमिट बटनवर क्लिक करता मित्रांनो, तुम्हाला काही अशा प्रकारचा पॉपअप या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, ज्याच्यामध्ये युअर क्लेम रजिस्टर्ड सक्सेसफुली असं येणार आहे। याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके बटनला क्लिक करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये तुमची खाली सगळी डिटेल्स ती दिसणार
आहे। त्याच्यानंतर मित्रांनो जे दुसरी प्रोसेस आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जो काय आता आपण क्लेम केला तो क्लेम नंबर या ठिकाणी आलेला आहे। जसे तुम्ही या ठिकाणी क्लेमला क्लिक करता मित्रांनो, काही संपूर्ण डिटेल्स त्या मंथची या ठिकाणी तुमच्या समोर येणार आहे, जे की तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। आपला क्लेम नंबर, त्याच्यानंतर कोणत्या महिन्याची आपण या ठिकाणी क्लेम केले आहे, त्याच्यानंतर गो टू डॅशबोर्डमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लेम मॉड्यूलला परत क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्याच्यानंतर मित्रांनो आता परत या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट लागणार आहे, अगोदर जो डॅशबोर्ड होता मित्रांनो त्याच प्रकारचा या ठिकाणी आलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला अगोदर एक मंथची केलं होतं मित्रांनो, आता दुसऱ्या मंथची या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। परत या ठिकाणी आपल्याला बँक स्टेटमेंटमध्ये जायचं आणि त्या मंथचं बँक स्टेटमेंट तुम्हाला परत ते अप्रूव्हल या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे। आता जसे तुम्ही या ठिकाणी अपलोड केलेले मित्रांनो, खाली जसे तुम्ही आता याला या ठिकाणी मंथली क्लेम जो काही दिसणार आहे तुम्हाला, त्या ठिकाणी मंथली क्लेमला क्लिक करून घ्यायचं आहे। हे मंथली क्लेमला केल्याच्यानंतर तुम्हाला इयर सिलेक्ट करून घ्यायचं आणि आता त्याच्या पुढचा मंथ या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला परत सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। परत त्याच पद्धतीने मित्रांनो, ज्या पद्धतीने अगोदरचा सक्सेसफुलचा मेसेज आला होता त्याच पद्धतीने परत या ठिकाणी युअर क्लेम रजिस्टर्ड सक्सेसफुल अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे, याला आपल्याला ओके करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही PDF तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला आता जे आपण दोन्ही आता क्लेम केले होते ते दोन्ही या ठिकाणी क्लेम दिसू शकता, ज्याच्यामध्ये क्लेम नंबर दिसणार आहे, त्याच्यानंतर ते कोणत्या मंथसाठी आपण केलेले, जसं की ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 मंथसाठी आपण केलेले। त्याच्यानंतर या ठिकाणी स्टेटसमध्ये क्लेम राईज या ठिकाणी दाखवलं। क्लेम राईज म्हणजेच काय, त्या कंपनीकडे डाटा अप्रूव्हल केल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते अप्रूव्हल होईल। त्याच्यानंतर क्लेम नंबरला जसे तुम्ही क्लिक करता मित्रांनो, त्या मंथची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी डाउनलोड स्वरूपामध्ये तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढू शकता किंवा जर लॅपटॉपवर काम करत असाल तर कंट्रोल P दाबून तुम्ही या ठिकाणची डिटेल्स PDF सेव्ह करून घेऊ शकता। त्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला डॅशबोर्डमध्ये आल्याच्यानंतर खाली छोटा डॅशबोर्ड दिसतो, त्या डॅशबोर्डमध्ये आल्याच्यानंतर तुमचा जो काय आपण क्लेम केलेले मित्रांनो ते क्लेम तुमच्यासमोर या ठिकाणी येणार आहेत। तुम्ही आता जसं त्या पद्धतीने त्या क्लेम नंबरला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचं PDF या ठिकाणी तुम्ही जनरेट करू शकता। जसंही तुम्ही कंट्रोल P दाबले, तुमच्या याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही या ठिकाणी तो PDF सेव्ह करून घेऊ शकता आणि ते फ्युचर रेफरन्ससाठी मित्रांनो तुम्ही ते वापरू शकता। अशाच पद्धतीने मित्रांनो तो दोन्ही क्लेम तुमच्याजवळ जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सेव्हमध्ये करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी वापरता येणार आहे। प्रत्येक मंथ वाईज जर आपल्याला बघायचं झालं तर मित्रांनो परत डॅशबोर्डमध्ये जाऊन तुम्हाला तो दुसऱ्या मंथचा या ठिकाणी क्लेम नंबर जो असतो ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। परत त्या ठिकाणी आपल्याला दुसरा मंथचा या ठिकाणी क्लेमचा जो काय PDF डाउनलोड होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मंथ वाईज क्लेम करून आपला क्लेम या ठिकाणी आपण सबमिट करू शकता। अगोदर मित्रांनो यामध्ये मंथ वाईज क्लेम या ठिकाणी होत नव्हते, पण आता वेबसाईटमध्ये मोठा बदल करून अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मंथ वाईज क्लेम या ठिकाणी तुम्ही करू शकता। मित्रांनो क्लेम करत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत